नमस्कार सर्वांना, शुभ्राज किचन अँड फॅमिली ब्लॉग या चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा ब्लॉग थोडासा खास आणि थोडासा वेगळा आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या सुंदर ब्लॉगला। गावाकडे आले की शुभ्रनीचे नवीन नवीन खेळ सुरू होतात, पण खरं सांगायचं तर हा खेळ नवीन नाही आहे, कारण हा खेळ आपण सगळ्यांनी आपल्या लहानपणी नक्कीच खेळला आहे। आजकालची मुलं मोबाईल, टी व्ही आणि क्ले टॉईजमध्ये जास्त रमलेली दिसतात। मातीत खेळणं, पाण्यात उड्या मारणं, हात मळवणं हे सगळं आता खूप कमी झालं आहे। पण मला असं वाटतं की मुलांनी निसर्गाच्या जवळ राहायला हवं, मातीशी मैत्री करायला हवी। म्हणून आम्ही जेव्हा गावाकडे येतो ना, तेव्हा शुभ्रनीला असे मातीतले खेळ मनसोक्त खेळू देते। आता बघा ना, मुलांनी कसं एका बादलीमध्ये छान मऊ माती जमा करून आणली आहे आणि दुसऱ्या बादलीत पाणी घेतलंय। मग सुरू झाली आता खरी धमाल। चाळणीने माती चाळायची, त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि त्या मातीचे छोटे छोटे गोळे तयार करून वेगवेगळे आकार बनवायचे। कोणी पिझ्झा बनवतंय, कोणी ट्रायंगल, तर कोणी केक, तर कोणी छोटंसं घर। बघा शुभ्रनीने काय बनवलेलं आहे। लहान लहान हातांनी केलेली ही क्रिएटिव्हिटी, मस्ती पाहून खरंच मन आनंदी होतं। आणि खरं सांगू का, ही मुलं जेव्हा मातीमध्ये खेळतात ना, तेव्हा त्यांच्याबरोबर आपलं बालपणही पुन्हा जिवंत होतं। आपणही लहानपणी असेच खेळायचो ना, पावसात चिखलात उड्या मारायच्या, मातीचे लाडू करायचे आणि भातुकली खेळायची। आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद मिळायचा। पण शहरात राहणाऱ्या मुलांना आता हे सगळं फार कमी अनुभवायला मिळतं। मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, ट्रॅफिक आणि बिझी लाईफमध्ये मातीशी नातं तुटत चाललंय। बघा आता शुभ्रनीचा मातीचा नवीन आकार। तू काय बनवतोय? सँडविच का? हे बनवते कार्टून। काय झालं रे? कार्टून। छोटा छोटा चिकन। त्याच्या अशा बोलण्याने सगळ्यांना हसू आवरत नव्हतं। काहीतरी वेगळीच कॉमेडी करत असतो हा, म्हणे चिकनचे छोटे छोटे तुकडेचे आकार केला आहे मी त्याची अशी काहीतरी कॉमेडी असते। म्हणून गावाकडे आलं की शुभ्रनी असा मनमोकळेपणाने खेळताना पाहून खूप छान वाटतं। त्याच्या चेहऱ्याचा आनंद, त्याची निरागस मस्ती आणि हातभर माती घेऊन केलेली क्रिएटिव्हिटी खरंच मन जिंकून घेतं। तुम्हाला कसा वाटला हा शुभ्रनीचा मातीतला खेळ? तुम्हीही लहानपणी असे खेळ खेळला आहात का? तुमच्या बालपणीची एखादी मजेशीर आठवण असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडतात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक छानसा लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सुंदर फॅमिली व्लॉग आणि शुभ्रनीची क्यूट मस्ती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलसोबत जोडलेले राहा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या। धन्यवाद।